माझं नाव सान्वी आहे. मी माझ्या बाबांच्या जे गावातील मोठे पंडित आहेत त्यांची खूप संस्कारी संगोपनात मोठे झाले. खरं तर माझी ओळखच माझ्या साधेपणात आणि लाजाळूपणात होती. माझं जग फक्त घर, माझी खोली आणि पूजापाठापुरतंच मर्यादित होतं. बाबा नेहमी म्हणायचे की मुलीची खरी सुंदरता तिच्या लाजेत आणि सन्मानात असते. म्हणून मी माझी सुंदरता नेहमी ओढणीने आणि साध्या कपड्याने झाकून ठेवायचे. माझ्यासाठी माझा सन्मानच हाच सगळ्यात मौल्यवान होता. माझ्या आयुष्यातले सगळ्यात जवळचे लोक म्हणजे बाबा, आई आणि माझा धाकटा भाऊ आरव. आरव वयाने लहान असला तरी माझ्यासाठी तो एक मजबूत रक्षकच होता. त्या दिवशी माझं आयुष्य नेहमीसारखं चाललं होतं. मी संध्याकाळी गावातल्या लहान मुलांना शिकून घरी परतत होते. नजर खाली ठेवलेली पावलं घाईघाईने घराकडे टाकत होते. मला नेहमी भीती वाटायची की कोणी मला वाईट नजरेने बघू नये. आमची वस्ती लहान होती, पण तिच्यावर विजयसिंग राणाचा दबदबा आणि अत्याचाराचं सावट होतं. मी एका सुनसान रस्त्याने चालत असताना माझी पावलं आपोआप थबकली. कुणी माझ्या समोर येऊन उभं राहिलं. मला न बघताच कळलं की विजयसिंग राणाच आहे. गावात सगळ्यात रुबाबदार, घमंडी आणि बेफिकीर माणूस. पैसा, ताकद, रुबाब सगळं त्याच्याकडं होतं. त्याच्या वाईट नजरेने, बायकाबद्दलच्या घाणेरड्या विचारांनी सगळं गाव थरथर कापायचं. मी लगेच ओढणी घट्ट शरीराला चिकटवली आणि डोळे खाली ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अरे सान्वी, एवढ्या घाईत कुठं चाललीस? त्याचे ते विचित्र हसत त्याने विचारलं. ऐकले, गावात तुझ्यापेक्षा सुंदर कोणच नाही, पण तू नेहमी स्वतःला लपवून का फिरतेस? थांब ना, 2 शब्द बोलूया. मी थरथर त्या आवाजात म्हणाले, विजयसिंगजी रस्ता सोडा, मला घरी जायचं आहे. कृपया वाईट काही बोलू नका. तो मोठ्याने हसला. सन्मान, लाज या गोष्टी गरिबांच्या नशिबात असतात. जो ताकदवान आहे तो आपल्या मनासारखं चालतो. आणि तू तर माझी पसंती आहेस. जितकं तू स्वतःला लपवतेस तितकीच मला मज्जा येते तुला मिळवण्यासाठी. इतकं बोलून त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला आणि ओढणी ओढायला हात वाढवला. माझं हृदय थिजून गेलं. डोळ्यातून अश्रू गालावर वाहू लागले. मी पूर्ण ताकदीने ओढणी पकडून ठेवली की त्याची घाणेरडी नजर माझ्यावर पडू नये. हात सोडा, मी रडत म्हणाले. पण आवाज इतका कमजोर होता की स्वतःला नीट ऐकू गेला नाही. तो आणखी खवळला आणि हसला. आता तर आणखी मजा येते. तुझी भीती, तुझे अश्रू हीच तर माझी जिंकलेली लढाई आहे. तू आता माझीच होशील. तेवढ्यात जणू देवाने माझी हाक ऐकली. तिथे माझा भाऊ आरव धावत आला. मला उशीर झाल्यामुळे तो शोधत निघाला होता. विजयसिंगच्या हातात मला पाहता त्याच्या डोळ्यात रागाची ज्वाला भडकली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला हात लावायची? आरव जोरात ओरडला. त्याने विचार न करता विजयसिंगला जोरात ढकललं. तो पडता पडता वाचला. आरवने माझा हात सोडवला आणि विजयसिंगची कॉलर पकडून जोरात हलवली. आता सांगतो तुला गरिबाची बहीण म्हणजे काय आणि तिचा सन्मान काय असतो. विजयसिंगसाठी हे काय साधं सामान्य नव्हतं. गावाचा दबंग माणूस आणि त्याची एका साध्या मुलाने कॉलर पकडली. त्याने स्वतःला सोडवून घेतले आणि कपडे झाडत म्हणाला. पण यावेळी त्याच्या डोळ्यात वासना नव्हती तर बदल्याची आग होती. आरव, तू माझ्या कपड्यांना हात लावून तुझ्या बहिणीचा सन्मान लाखो कोटीवधींचा करून टाकलास. आता मी तिचा सन्मानपूर्ण गावासमोर लिलाव करीन आणि तुला दाखवेन की विजय राणाशी पंगा घेण्याचा परिणाम काय होतो. आरवने मला मागे करून घेतलं आणि आम्ही तिथून पळतच घरी पोहोचलो. पण मी समजून गेले होते, विजयसिंग गंमत करत नव्हता. तो माझा सन्मान, माझी प्रतिष्ठा सगळं उधळून लावू पाहत होता. ती रात्र माझ्या आयुष्यातील सगळ्यात जड रात्र होती. विजयसिंगची धमकी आणि आरवची अस्वस्थता यामुळे कोणाला झोप लागली नाही. मला ठाऊक होतं की तो फक्त मलाच नाही तर आमच्या पूर्ण कुटुंबालाच लक्ष करणार आहे. त्याला त्याचा मोठा भाऊ जगदीश राणा याची देखील पूर्ण साथ होती, जो स्वतःही मुलींना त्रास देण्यात माहिर होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच विजयसिंगने आपला खेळ सुरू केला. आमच्या गल्लीची नाली बंद करून टाकली, पाण्याची लाईन कट करून टाकली. हे सगळं आम्हाला त्रास देण्यासाठीच होतं. बाबा गावच्या चौधरींकडे गेले, पण सगळ्यांनी हात वर केले. विजयसिंगशी भांडण करणं आमच्या आवाक्याबाहेर आहे असं म्हणत सगळ्यांनी नकार दिला. ही फक्त सुरुवात होती. दुसऱ्या दिवशी सगळ्यात वेदनादायक बातमी आली. आरवला पोलिसांनी पकडून नेलं. बाबा घरी परतले. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. सान्वी आरवला ठाण्यात नेलं. विजयसिंगने सांगितलं की आरवने त्याला मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या जमिनीवर कब्जा करायचा प्रयत्न केला. मी आणि आई थिजूनच गेलो. आरवने असं काही केलंच नव्हतं. तो तर फक्त माझ्या सन्मानाची रक्षा करत होता.
बाबांनी वकिलाशी बोलणं केलं, पण कोणीही विजयसिंगच्या विरोधात उभं राहायला तयार नव्हतं. त्याचे पैसे, ताकद आणि खोटे साक्षीदार सगळ्यांना घाबरवून गेले होते. आरवला पहिलीच रात्र ठाण्यात काढावी लागली. बाबांची लाचारी पाहावी ना, तो आरवला सोडवण्यासाठी प्रत्येक दार ठोकत होते, पण फक्त निराशाच हाती येत होती. विजयसिंग राणाने पोलीस आणि कोर्ट दोन्ही ठिकाणी आपला पूर्ण दबाव टाकला होता. आम्हाला माहीत होतं की आरव जर जास्त वेळ ठाण्यात राहिला तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल किंवा त्याच्यावर अमानुष अत्याचार होईल. 2 दिवसानंतर संध्याकाळी विजयसिंगचा एक जुना नोकर आमच्या घरी आला. तो बाबांशी एकांतात बोलायला आला होता. तो घाबरत घाबरत म्हणाला की पंडितजी, विजयसिंग साहेबांनी निरोप पाठवला आहे. ते म्हणतात की प्रकरण मिटवायचं आहे, सबमिट करून. बाबांच्या डोळ्यात थोडी आशा चमकली. त्यांनी लगेच विचारलं, सबमिट म्हणजे? सामंजस्यानं हे भांडण मिटवून ते आरवला सोडून देतील. नोकर म्हणाला की ते म्हणतात उद्या रात्री सिंग हवेलीच्या मागच्या बाजूला असलेल्या गुप्त खोलीत गावातले काही मोठे लोक आणि ते स्वतः बसतील. तिथे समिटची बैठक होईल. तुम्ही आलात तर केस मागे घेतील. बाबाने त्वरित होकार दिला. ठीक आहे, मी येईन. पण नोकराचा चेहरा अजून देखील घाबरलेला होता. तो हिचकिचत म्हणाला की साहेबांची एक अटही आहे. बाबा घाबरून म्हणाले की कोणती अट? नोकराने मान खाली घालून सांगितले की साहेब म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलीला, सानवीला पण त्या बैठकीत घेऊन या, जेणेकरून पूर्ण गावाला कळेल की तुम्ही त्याची नाराजी आणि त्यांचा दावा मान्य केलाय. ही फक्त एक रीत आहे. हे ऐकताच बाबांचं अंतर्मन हादरलं. ही कसली समिट होती ज्यात एका सन्मानाने वावरणाऱ्या मुलीला परक्या माणसाच्या बैठकीत नेण्याची मागणी केलेली जात होती? ही तर थेट बेइज्जतीची मागणी होती. बाबा संतापाने आणि दुःखाने म्हणाले की ही कधीच शक्य नाही. माझी मुलगी माझ्या घराची प्रतिष्ठा आहे. मी तिला अशा वातावरणात घेऊन जाऊ शकत नाही. नोकराने खांदे उडवले आणि म्हणाले की मग आरवला विसरून जा. साहेब म्हणतात की त्याच्यावर असा खोटा गुन्हा चिटकवतील की तो वर्षानुवर्षे तुरुंगात सडत राहील. नौकर निघून गेला. घरी जणू वादळ सुटलं होतं. बाबा आणि आई एकमेकांशी बोलत होते. दोघांचे डोळे पाण्याने भरलेले होते. मी सगळं ऐकत होते. मला स्पष्ट कळलं होतं की समेट नव्हे तर एक घाणेरडी चाल आहे. विजयसिंग राणा माझ्याकडून बदला घेण्याच्या नादात तो मला तिथे बोलावून निश्चितच काहीतरी घाण मागणी करणार होता. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. पण आरव, माझा भाऊ, ज्याने माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता, त्याची अवस्था माझ्या मनाला वेदीन करणारी होती. ती रात्र बाबाने कितीतरी वेळा कोस बदलत घालवली. शेवटी ते माझ्या खोलीत आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सानवी बेटा, त्यांचा आवाज कापत होता, मी तुला त्या अत्याचारी समोर घेऊन जायला इच्छित नाही. पण आरव आमचं लेकरू, त्याचा जीव धोक्यात आहे. त्याची मागणी जर मानली नाही तर ते आरवला उद्ध्वस्त करतील. मी बाबांकडे पाहिलं. त्यांचा चेहरा एक लाचार बापाचा होता, पूर्ण तुटलेला, दबलेला. मी त्यांची अवस्था अनुभवू शकत होते. मी हळूच म्हणाले की बाबा, मला माहीत आहे ही एक चाल आहे. विजयसिंग राणा मला नीच दाखवायला निघाला आहे. मी ओढणी नीट काढली आणि स्वतःला सावरत म्हणाले की पण माझा सन्मान पणाला लावून जर आरवचा जीव वाचू शकतो तर मी तयार आहे. तुम्ही काळजी करू नका, मी घाबरणार नाही. मी त्या बैठकीला जाईन, फक्त एकाच अटीवर की आरवला सोडलं जाईल. बाबा जड मनाने माझ्या बोलण्याला मान्यता देण्यात बाध्य झाले. आम्ही लाचार होतो. आमचा निर्णय कोर्ट किंवा न्याय नव्हे तर एका अत्याचारी जमीनदाराच्या मनमान्यावर अवलंबून होता. दुसऱ्या दिवशी मी जे नेहमी पडद्यात राहणारी मुलगी अशा एका गुप्त बैठकीसाठी सिद्ध झाले, जिथे माझा सन्मान पणाला लावणार होता. बाबांचा हात माझ्या हातावर होता, पण तो थरथर कापत होता. त्यांच्या डोळ्यात प्रचंड लाचारी होती आणि माझ्या मनात भीतीची साखळी घट्ट आवळली जात होती. रात्रीच्या वेळी आम्ही सिंग हवेलीला पोहोचलो. हवेलीच्या मागच्या भागात एक मोठा लाकडी जड दरवाजा होता, जो खाटकन आवाज करत उघडला. मी आत शिरले आणि माझं हृदय जणू थांबलंच होतं. खोली अंधाराने भरलेली होती. फक्त तेलाचे दिवे टिमटिमत होते, ज्यामुळे वातावरण भयावह आणि दहशतीचं वाटत होतं. खोलीत गावातील दबंग पण चारित्रहीन माणसं बसलेली होती. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी सन्मानाचा एक कणभर देखील जागा नव्हती. विजयसिंग राणा आपला मोठा भाऊ जगदीश राणा याच्यासह उंच गादीवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर चालाकीची आणि विजयाचे हास्य होते. आम्ही आत गेलो आणि सगळ्याच्या घाणेरड्या नजरा माझ्यावर खिळल्या. जणू मी माणूस नव्हे, वस्तू आहे. मी ओढणी घट्ट पकडली. बाबा पुढे झाले. विजयसिंग साहेब, आम्ही तुमची अट मान्य करून आलो आहोत. आता आमचा आरव कुठे आहे त्याला सोडा. विजयसिंग राणाने विषारी हसत हसत म्हटला, एवढ्या घाईत कशाला आहात पंडितजी? आधी आमचा बदला पूर्ण होईल. तुमच्या मुलाने आमच्या सन्मानाला हात लावला होता. आता तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल. तो गादीवरून उठला आणि थेट माझ्याकडे बोट करून म्हणाला, हीच तर किंमत आहे.
मी पहिल्यांदाच आवाज काढला. बाबांच्या मागे उभी असताना मला स्वतःला घाबरलेलं जाणवलं. तुम्ही म्हणालात की मी आले तर आरवला सोडाल. विजयसिंगने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणालं की हो, आरवला सोडलं जाईल, पण आधी माफीची किंमत चुकवावी लागेल. मी तुम्हाला सामंजस्याने हे भांडण मिटवण्यासाठी नाही, तर तुमच्या अहंकाराला तोडण्यासाठी बोलवलं आहे. ही मुलगी आता माझी मालमत्ता होईल. हीच तुमच्या खानदानाकडून घेतली जाणारी बदल्याची किंमत आहे. हे ऐकताच माझा आत्मा थरथरला. ही कसली नवीन चाल होती. वरून समेटचा दिखावा आणि आतून मला एका वस्तूसारखं आपल्या नावावर करणं. बाबाने रागाने ओरडले की ही कसली रीत आहे. आम्ही आमची मुलगी सौद्यात देऊ शकत नाही. हा न्याय नाही. विजयसिंगाने जगदीश राणाकडे पाहून हसत म्हटलं, न्याय ही आमच्या खानदानाची रीत आहे आणि या रीतीचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आता सुरू होतो. इतकं बोलून तो अचानक माझ्याकडे आला आणि एका झटक्यात माझ्या डोक्यावरील ओढणी खेचून खाली फेकून दिली. तेव्हा जणू माझ्या शरीरातून आत्माच वेगळा झाला. ज्या सन्मानाला मी नेहमी झाकून ठेवायचे, तो आता त्या परक्या आणि घाणेरड्या नजरेसमोर उघडा पडला होता. माझं हृदय धडधडायचं विसरलं होतं. मी जणू दगडाची झाले होते. खोलीतल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात माझ्यासाठी हवस आणि घाण स्पष्ट दिसत होती. बाबा तिथे जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोळ्यातून वेदना उघडत होती. तेवढ्यात विजयसिंग याने मोठीने जाहीर केलं, आता हिची बोली लावली जाईल. हीच ती मुलगी जिच्या सौंदर्यावर एका पंडिताच्या मुलाला अभिमान होता. आता बघूया हिची किंमत किती आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यासारख्या जिवंत माणसाची लिलावी चालली होती. मला वाटलं मी आता माणूस नाही, फक्त एक वस्तू आहे. हे सगळं माझ्या भावाने दाखवलेला हिमतीचा बदला होता आणि मी त्याची किंमत चुकवत होते. तेव्हा गावातल्या एका श्रीमंत वृद्ध जमीनदाराने पहिली बोली लावली, 10 लाख. त्याचा आवाज माझ्या कानात नरकासारखा घुमला. त्याने माझी किंमत एका जनावरापेक्षाही कमी ठरवली होती. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि देवाकडे मनोमन प्रार्थना केली की आता मला मृत्यूच दे. डोळ्यासमोर फक्त आरवचा चेहरा फिरत होता. माझा मृत्यू तरी माझ्या कुटुंबाला या अत्याचारातून वाचवेल का? तेवढ्यात विजयसिंग राणाचा मोठा भाऊ गरजला, कोणी आणखी बोली वाढवणार आहे का? हिची किंमत फक्त सौंदर्याची नाही, तिच्या संस्काराची आणि सन्मानाची आहे. नीट विचार करून बोली लावा. तो बोली आणखी चढवत होता, जेणेकरून विजयसिंगचा अहंकार पूर्ण तृप्त होईल. चारही बाजूने बोली वाढत होत्या. कोणी 11, कोणी 12, कोणी 15 आणि मी तिथे एक निर्जीव मूर्तीप्रमाणे उभे होते. माझ्या भोवती बसलेला प्रत्येक माणूस मला अशा नजरेने पाहत होता जणू मी एखादी वस्तू आहे. बाबा रडत होते आणि पूर्ण असहाय्य होऊन हे सगळं भयंकर नाटक पाहत होते. माझ्या आतली सगळी हिंमत तुटली होती. मी फक्त देवाला हात जोडत होते की मला या नरकातून बाहेर काढ. मृत्यू दिला तरी चालेल. हे सगळं इतकं नीच आणि अत्याचारी वाटत होतं की मी थरथर कापू लागले. ताकदवान लोक आपला बदला आणि हवस यांना रीत असं नाव देऊन लोकांच्या आयुष्याची राख करतात. माझा भाऊ या अत्याचाराचा बळी ठरला आणि आता मीच त्या अत्याचाराची किंमत होते. अचानक प्रचंड धडाका झाला. दिवाणखान्यातून तो जड लाकडी दरवाजा तुटून आत कोसळला. सगळेच थिजून गेले. मी घाबरत डोळे उघडले तर दरवाजात एक उंच, मजबूत आणि राजाशाही ठेवणीचा माणूस उभा होता. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता, पण विजयसिंगसारखे घाण नव्हते. तो होता विक्रांत प्रताप राणा. विजयसिंग राणाचा धाकटा भाऊ, ज्याने मोठ्या शहरात आणि परदेशात शिक्षण घेतलं होतं आणि जो आपल्या कुटुंबाच्या या घाणेरड्या रीतिरिवाजांना पूर्ण नाकारत होता. विजयसिंग राणा गरजला, विक्रांत, तुझी किंमत कशी झाली दरवाजा तोडायची? तू कोण आहेस आमच्या बैठकीत अडथळा घालणारा? विक्रांत त्याला असं पाहिलं जणू तो एखादा कीटक आहे. त्याची नजर एक क्षण माझ्यावर थांबली, नंतर पूर्ण खोलीवर फिरली. तो थंड पण भारी आवाजात म्हणाला की मला तुमच्या या घाणेरड्या बैठकीशी काही देणं घेणं नाही. मी या घाणेरड्या खेळ संपवायला आलो आहे. मग सगळ्यात मोठ्या आवाजात जाहीर केलं, मी या सौद्याची शेवटची बोली लावतो. माझं हृदय थांबलं. हा पण मला विकत घ्यायला आलाय. हा पण माझ्यावर मालकी हक्क गाजवणार का? पण मग तो म्हणाला की मी तिची किंमत 10, 50 लाख किंवा 1 कोटी लावणार नाही. खोलीत सन्नाटा पसरला. मग विक्रांत प्रताप राणाचा आवाज पुन्हा गुंजला, मी हिची किंमत 2 कोटी लावतो. त्याचा आवाज भिंतीनं धडकून परत गुंजला. माझा श्वास थांबला. हात थरथर कापू लागले. हे कसलं नवं वादळ होतं. मी 2 कोटी देतो आणि ही मुलगी आता माझी जबाबदारी आहे. संपूर्ण बैठकीत प्रचंड सन्नाटा पसरला होता. 2 कोटी या भागात मालमत्तेला एवढी किंमत नव्हती. विजयसिंगच्या डोळ्यात आश्चर्य आणि लालच एकत्र चमकले. त्याचा सगळा बदल्याचा खेळ एका झटक्यात संपला होता. तो रागात होता, पण 2 कोटी एवढी रक्कम त्याला गप्प करायला पुरेशी होती. हे काय विनोद करतोय का विक्रांत?
विजयसिंग अटखळत्या आवाजातच म्हणाला. विक्रांतने पापनाई न झपकता म्हटलं, विनोद नाही, हे घ्या तुमचे पैसे आणि तुमचा बदला पूर्ण. त्याने आपल्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकांना इशारा केला. त्याने नोटाने खचून भरलेल्या मोठ्या ब्रीफकेस जमिनीवर ठेवल्या. आता हिच्यावर तुमचा कसलाही हक्क राहिला नाही, हिला सोडा. विजयसिंगने पैशाकडे असं पाहिलं जणू त्याची उपासमार अचानक भागली. त्याचा लालच त्याच्या सन्मानावर जड पडला. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला की ठीक आहे, सौदा तुझा झालाय विक्रांत, पण लक्षात ठेव, आजपासून तू एक वैर विकत घेतलास. विक्रांतने त्याच्या धमकीकडे ढुकून देखील पाहिलं नाही आणि माझ्याकडे वळला. मी अजूनही घाबरलेले, पूर्ण जड झालेले उभे होते. तो माझ्या जवळ आला. त्याचा रुबाब पाहून मी थिजले होते, पण त्याने मला हात देखील लावला नाही. फक्त हलकासा इशारा केला, सान्वी चल. मी त्याच्या इशाऱ्यावर आपोआप चालू लागले. बाबाजी अद्याप सदम्यात बसले होते. ते माझ्याकडे वळले, पण विक्रांतच्या रक्षकाने त्यांना थांबवलं. मी जाताना बाबांच्या लाचार डोळ्यांकडे पाहिलं आणि आतून पूर्णपणे कोलमडले होते. माझा मालक बदलला होता, पण मी तरी एखादी वस्तूच होते. विक्रांतने मला हवेलीबाहेर उभ्या असलेल्या प्रचंड महागड्या गाडीत बसवलं. रक्षकाने ताबडतोब दरवाजा बंद केला. विक्रांत स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसण्याऐवजी माझ्या शेजारी बसला. गाडीने हवेली मागे टाकले आणि शहराकडे झपाट्याने पळू लागले. मला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे खरंच घडतंय. मी विजयसिंगच्या तावडीतून निसटले होते, पण आता एका नव्या रहस्यमयी माणसासमोर चालले होते, जो माझ्या भावाचा शत्रूच होता. हे मला धक्क्यापेक्षा कमी नव्हतं. आत दडलेली सगळी भीती आता डोळ्यातून वाहू लागली होती. माझे ओठ कापत होते. मी इतके घाबरले होते की काही सुचेना. मी आजीकडून शिकलेले मंत्र गुणगुणायला लागले. शांतीपाठ आणि गायत्री मंत्र माझ्या ओठांवर फिरू लागले. माझा आवाज रडवायला झाला होता. मी मंत्रातून शांती शोधत होते. एकदाही मी त्याच्याकडे पाहण्याची हिंमत केली नाही. जेव्हा मंत्राचा एक भाग पूर्ण झाला तेव्हा माझी नजर अनायसे विक्रांतकडे गेली. तो गाडी चालवताना शांतपणे माझे मंत्र ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर रुबाब नव्हता, अक्कड नव्हती. होती जणू त्याची सगळी ताकद विरघळली होती. माझ्या भीतीने रडलेल्या आवाजाने आणि मंत्राने तो पूर्णपणे स्तब्ध झाला होता. मला वाटलं माझ्या मंत्र्यांनी त्याला अंतमरणातून हादरून सोडलं आहे. गाडी थांबली तेव्हा मी पाहिलं की आम्ही शहरापासून खूप दूर एका भव्य आधुनिक बंगल्यासमोर उभे आहोत. हा बंगला जुन्या हवेल्यांपेक्षा पूर्ण वेगळा होता. थंड आणि भीतीदायक शांततेने भरलेला. विक्रांतने काही न बोलता बाहेर येण्याचा इशारा केला. मी त्याच्या मागोमाग चालले. बाहेरून जितका भव्य आणि शानदार, आतून तितकाच रिकामा आणि निरस. मला एक मोठी हवेशीर सुंदर खोली दिली गेली. खोलीत सगळ्या सुविधा होत्या, पण मला वाटत होतं की मी एका नव्या सोन्याच्या पिंजऱ्यात कैद झाले आहे. मला खोलीत सोडल्यानंतर तिथे एक विदेशी बाई आली. तिने हसून माझं स्वागत केलं आणि सांगितले की ती माझी काळजी घेईल. तिचं नाव मिसेस ओलिव्हिया होतं. मी तिच्याकडून पाणी घेतलं, कपडे ओढणे नीट केले आणि खोलीच्या एका कोपऱ्यात शांत बसले. ती रात्र झोप लागली नाही. आरव बाबा आणि विजयसिंगच्या धमक्या डोळ्यासमोर फिरत होत्या. सकाळी हलकं ऊन पडलं तशी मी आंघोळ करून पूजा केली. मी पूर्णपणे विक्रांत प्रतापच्या मनमानेवर अवलंबून होते. माझा विश्वासच मला हिंमत देत होता. देवाने मला एका अत्याचाराकडून सोडवलं तर पुढेही एक मार्ग दाखवेल. दिवस वर आला तेव्हा मी हिंमत करून ठरवलं की विक्रांतशी बोलायलाच हवं. मी मिसेस ओलिव्हियाकडे निरोप पाठवला की मला विक्रांत प्रताप राणांना भेटायचं आहे. थोड्याच वेळात मला त्याच्या मोठ्या ऑफिससारख्या खोलीत बोलावलं गेलं. मी ओढणी घालूनही मान खाली घालून बसून राहिले होते. तो मोठ्या टेबल मागे फाईल्स वाचत होता. त्याने माझ्याकडे न बघता म्हटलं, बस सान्वी, सांग का भेटायचं होतं. त्याचा आवाज थंड आणि निर्जीव वाटत होता. रात्री माझे मंत्र ऐकताना तो भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. मी हिचकिचत म्हणाले, मी तुमचे खूप आभारी आहे की तुम्ही मला त्या भयंकर परिस्थितीतून बाहेर काढलं. पण एक गोष्ट समजली नाही. तुम्ही विजय राणांचेच भाऊ आहात, मग तुम्ही माझी एवढी मोठी बोली का लावली? म्हणजे तुम्ही पण. मी वाक्य पूर्ण करू शकले नाही, पण विक्रांतने समजून घेतलं. त्याने फाईल बंद केली, खुर्चीवर मागे रेलून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत कुतूहल आणि थंडगार बेफिक्री दोन्ही होतं. मला माझ्या भावाबद्दल सगळं माहीत आहे की तो किती अत्याचार आणि घाणेरडी काम करतो. त्याची बहुतांश संपत्ती गरिबांना दाबून आणि मुलींना त्रास देऊन उभी आहे. मी या खानदानाच्या अंधश्रद्धा परंपरा पाळायला अमेरिकेतून परत आलेलो नाही. मी हळूच विचारलं की मग तुमचा हेतू काय आहे? तो सरळ म्हणाला की तुझी सुरक्षा आणि माझ्या भावाचा अत्याचार संपवणं. तुला विजयकडून संरक्षण हवं होतं, आता तू इथे सुरक्षित आहेत. मी तुला 2 कोटींना विकत घेतले कारण विजयसिंग पुन्हा तुझ्याशी बदला घेऊ शकणार नाही. तो आता माझ्या संरक्षणात आहेत. त्याचं उत्तर ऐकून माझ्या मनाला थोडी शांतता मिळाली. त्याची नियत आता स्वच्छ वाटत होती, पण त्याचा थंड कठोर स्वभाव मला अजून घाबरवत होता.
तो माझ्याशी बोलत होता, पण जणू मी एखादी मौल्यवान वस्तू आहे जी त्याने आपल्या उद्देशासाठी वाचवून ठेवली आहे. तुझ्या खोलीत जितका सुरक्षा हवी तितकी मी देईन. तो पुढे म्हणाला, पण लक्षात ठेव, तू इथे माझ्या मर्जीने आहेस. बाहेर पाऊल ठेवायला सक्त मनाई आहे, कारण विजयसिंग अजून तुला शोधत असेल. जोपर्यंत मी त्याच्याशी हिशोब पूर्ण करत नाही तोपर्यंत तू इथेच माझ्या देखरेखीत राहशील. त्याचा अंदाज एका सक्त अधिकाऱ्यासारखा होता, जणू कनिष्ठाला आदेश देत आहे. मी चुपचाप मान डोलावली आणि त्याच्या बोलण्याला मान्यता दिली. मला समजत नव्हतं की हा माणूस निर्दयी आहे की खरंच माझी मदत करतोय. तो फक्त बदला घ्यायला निघाला आहे की खरंच न्याय मागतोय. पुढचे दिवस असेच गेले. विक्रांत आपल्या कामात गुंतलेला होता. दिवसातून अनेक वेळा कॉम्प्युटर फोनवर मोठ्या मीटिंग करत असे. तो फार मोठा बिझनेस चालवणारा माणूस वाटत होता, ज्याला माझ्या येण्याने फारसा फरक पडत नव्हता. मी माझ्या मोठ्या खोलीत पूजापाठ आणि शांततेत मिटूनच समेटून घेतलं होतं. मी सदा देवाकडे प्रार्थना करत होते, कारण तोच माझा एकमेव आधार होता, जो या अनिश्चित परिस्थितीत मला हिंमत देत होता. मी फक्त आरवच्या सुटकेसाठी आणि त्या अत्याचारासाठी, अंतासाठी प्रार्थना करत होते, आणि हेही की देव मला या नव्या ताकदवान माणसाच्या चुकीच्या नियतीपासून वाचव. विक्रांत माझ्यासाठी एक कोडं होतं, जे उलगडणं फार कठीण होतं. मी अजूनही त्याच्या सुंदर पण थंड आणि मोठ्या घरात माझ्या एकटेपणाबरोबर कैद होते. त्याचा नियंत्रण करणारा स्वभाव मला त्रास देत नव्हता, पण आतली अस्वस्थता कायम होती. मी त्याला एक ताकदवान अनोळखी माणूस मानत होते. त्याचा उद्देश मोठा असला तरी माझ्याबद्दल त्याचे खरे विचार मला अजून समजत नव्हते. मी माझा बहुतांश वेळा पूजा मंत्र आणि माझी भीती देवांच्या चरणी अर्पण करत घालवत होते, आणि माझी ओढणी कधीच माझ्या शरीरापासून वेगळी होत नव्हती. एका संध्याकाळी सूर्य मावळला होता आणि मी आरतीची तयारी करत होते, तेव्हा विक्रांतच्या ऑफिस खोलीतून हलके आवाज आले. दरवाजा थोडा उघडला होता आणि पहिल्यांदाच मला उत्सुकता आली की तो इतक्या उशिरापर्यंत काय करतो. मी हळूच दरवाजाजवळ जाऊन कान लावले. विक्रांत फोनवर बोलत होता. त्याच्या आवाजात राग आणि गांभीर्य दोन्ही होतं. हो, मला खात्री आहे पुरावे लवकरच मिळतील. त्याच्या सगळा बेकायदे धंद्याचा आणि गैरकामाचा पर्दाफाश करायचा आहे. मग त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला की सर्वात महत्त्वाचं, मी लवकरच विजयसिंग विरुद्ध केस करणार. त्यासाठी त्या मुलीची साक्ष आवश्यक आहे. तीच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. हे ऐकताच माझं हृदय एक क्षण थांबलं. ती मुलगी म्हणजे मी. माझ्या सगळ्या अपमानाचा उपयोग या केसची पायाभरणी करण्यासाठी होणार होता. तो पुढे म्हणाला की मी तिला 2 कोटींना म्हणूनच विकत घेतलं की ती त्याला बदल्याची बळी होऊ नये. ते आता माझ्या संरक्षणात आहे आणि हीच माझी सगळ्यात मोठी बाजू आहे. मी या अत्याचाराला कायद्यापुढे आणण्यासाठी काहीही करेन. ते स्वतःला देव समजतात, पण आता त्यांचा खेळ संपणार आहे. फोन ठेवला गेला. मी घाईने पावलं मागे घेतली आणि आपल्या खोलीत आले. हे सगळं ऐकल्यावर पहिल्यांदा माझ्या मनाला खरंच समाधान मिळालं. त्याचा उद्देश हवस नव्हता, अत्याचार नव्हता, तर न्याय आणि सुधारणा होती. तो माझा मालक नव्हता, तर देवाने पाठवलेला एक मार्ग होता. मला हे देखील कळलं की विक्रांत आपल्या भावाच्या जमीन बळकावणीचा आणि मुलींना त्रास देणाऱ्या सगळ्या कृत्यांचा प्रचंड तिरस्कार करतो. तो न्यायप्रिय माणूस होता, जो आपल्या खानदानाचा अत्याचार संपवायला वर्षानुवर्षांनी परत आला होता. त्या दिवशी पूजेनंतर मी हिंमत करून ओढणी नीट करत त्याच्या ऑफिसच्या दारावर हलकीशी थाप मारली. मी आत येऊ शकते का? हो, ये सान्वी, विक्रांतने थोड्या आश्चर्याने म्हटलं. मी आत गेले आणि त्याच्यासमोर थोड्या अंतरावर उभे राहिले. पहिल्यांदा माझ्या आवाजात भीती नव्हती, फक्त विश्वास होता. विक्रांत, आज मी तुमचं बोलणं ऐकलं. तुम्हाला माझी साक्षी हवी आहे आणि तुमचा उद्देश फक्त न्याय आहे हे मला कळालं. त्याच्या चेहऱ्यावर हलक्या आश्चर्याची रेख उमटली. मग तो गांभीर्याने म्हणाला की हो, खरं आहे. तुला माझ्यावर शंका होती का? होती, पण आत्ता नाही आहे, मी स्पष्ट म्हणाले. मी या अत्याचारांना संपवण्यात तुमची मदत करेन. माझा भाऊ आरव निर्दोष आहे आणि तुमचा भाऊ अपराधी आहे. मी त्याची खरी सत्यता सगळ्यांसमोर नक्कीच मांडेल. विक्रांतने खोल श्वास घेतला. सानवी, तू खूप धैर्यवान आहेत, पण हा मार्ग सोपा नाही. तुझी साक्ष या संपूर्ण खटल्याचा पाया असेल. तुला खूप धोके पेलावे लागतील. मी हिंमत करून म्हणाले की मी माझ्या डोळ्यांनी त्यांनी तयार केलेली अपमानाची दुनिया पाहिली आहे. त्या अपमानाला संपवण्यासाठी मी प्रत्येक धोका पत्करेन. तुमचा उद्देश तुमच्या कुटुंबाच्या या अत्याचाराचा व्यवस्थेला संपवून असेल तर मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. त्याच्या न्यायप्रेमी विचाराने मला पूर्ण बदलून टाकलं होतं. त्याच्यासाठी मनात जमा झालेली भीती आता हळूहळू विरघळत होती. मी पहिल्यांदा त्याला फक्त श्रीमंत माणूस नव्हे, तर माझ्या वेदनांना आणि उद्देशांना समजणारा खरा माणूस म्हणून पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी विक्रांतने मला आपल्या योजना काही प्रमाणात सांगितल्या. तो गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भावाविरुद्ध पुरावे गोळा करत होता आणि त्याच्या बेकायदा कामावर लक्ष ठेवून होता. त्याचा हेतू होता की आपल्या भावाला कायद्याच्या मार्गाने थांबवून चुकीची सत्ता त्याची कायमची संपवायची.
आता मी त्याच्यासाठी फक्त प्रार्थना नव्हे तर मनोमन शुभेच्छा देत होते की तो आपल्या उद्देशात यशस्वी होवो. त्याचा विजय हीच माझ्या कुटुंबाच्या सन्मानाची परतफेड होती. त्याची उपस्थिती आता मला कैदीसारखी नव्हे तर सुरक्षित आश्रयासारखी वाटू लागली होती. मी त्याच्या या मोठ्या संघर्षात त्याची साथ देत होते. त्याने मला फाईल्स आणि रेकॉर्ड दाखवले ज्यात विजयसिंग राणाच्या अत्याचाराच्या सगळ्या नोंदी होत्या. मीही आरवच्या खटल्याशी संबंधित महत्त्वाची माहिती त्याला दिली. आम्ही दोघे शांत राहत होतो पण आमची पायाभरणी अतिशय मजबूत होती. आमचा उद्देश फक्त सत्याचा विजय हाच होता. हाच उद्देश आमच्यातील अंतर हळूहळू मिटवत गेला. विक्रांतची स्वच्छ नियत आणि न्यायावर ठाम राहण्याची वृत्ती पाहून मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागले. हो, माझी लाज आणि मर्यादा माझ्या स्वभावाचा भाग होता म्हणून मी कधीच सीमेच्या बाहेर गेले नाही. आता आमच्या भीतीऐवजी विश्वासाने जागा घेतली होती. विक्रांत दिवसापासून 2 ते 3 वेळा माझ्या खोलीबाहेर येऊन थांबायचा आणि आरवच्या खटल्याबद्दल, विजयसिंगच्या नवा अत्याचारांच्या पुराव्याबद्दल आणि गावाच्या परिस्थितीबद्दल माझं मत विचारायचा. तो नेहमी सन्मानाची दोरी राखायचा. पण मला जाणवायचं की तो आता मला फक्त एक साक्षीदार नव्हे तर एक सल्लागार, साथीदारासारखा पाहतोय. मी त्याला ठोस युक्तिवाद करायची आणि धैर्य द्यायला सांगायचे. एक दिवस दुपारी मी खोलीत बसून रामचरित मानसाच्या चौपाया वाचत होते. डोळे पुस्तकावर, मन पूर्णपणे देवाच्या शब्दात गुंतलेले होते. त्या क्षणी मी जगाच्या सगळ्या तणावापासून दूर होते. जणू हा पाठ माझ्या आत खोली शांत भरत होता. मी एक चौपाई वारंवार म्हणत होते तेव्हा मला जाणवलं की दारात कोणी उभं आहे. मी पाठ पूर्ण केला आणि पाहिलं तर विक्रांत शांतपणे दारात उभा माझा आवाज ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. जणू माझ्या आवाजाने त्याला क्षणभर विश्रांती मिळाली होती. तो हळूच म्हणाला की तुझ्या आवाजात खूप प्रभाव आहे सान्वी. पाठ संपल्यावर तो हलक्या पावलाने खोलीत आला आणि भिंतीजवळ थांबला. पहिल्यांदाच तो इतक्या मृदू आणि स्वच्छ हावभावात माझ्याशी बोलला. मी ओढणीत तोंड झाकून नजर खाली घातली. विक्रांतने खोल श्वास घेऊन पहिल्यांदा आपल्या मनाची गुंतागुंत सांगितली. तुझा विश्वास खूप मजबूत आहे सान्वी. तू इतक्या मोठ्या अत्याचाराला सामोरे गेलीस तरी तुझ्या मनात भीती नाही. देवाचं नाव आहे. काश मलाही माझ्या आयुष्यात असं समाधान मिळालं असतं. मी जगाची सगळी विद्या शिकलो पण ही शांतता कधीच मिळाली नाही. मी त्याला धीर देत म्हणाले की तुम्ही जे करत आहात तेही एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही. वाईटासमोर उभं राहणं, सत्यासाठी लढणं हे फार मोठं धैर्याचं काम आहे. देव नक्कीच तुमची साथ देईल. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेने सन्मानाने माझ्या अस्तित्वाकडे पाहिलं. त्या क्षणाच्या नजराच्या मिलनात एक अनोखा आपलेपणा जाणवला. जणू 2 संकटातून जाणाऱ्या वाटसरूने अचानक एकमेकांना ओळखले. हा संबंध कसलाही शारीरिक आकर्षणाचा नव्हता तर खोल समज आणि सहानुभूतीचा होता. त्या दिवसापासून विक्रांतच्या वागण्यात स्पष्ट बदल दिसला. तो मला आणखी जास्त सन्मान देऊ लागला. आता तो फक्त पुराव्याबद्दलच बोलत नव्हता तर माझ्या तब्येतीची देखील विचारपूस करायचा. त्याने शहरातून काही दुर्मिळ धार्मिक पुस्तकं आणि इतिहासाची पुस्तकं पाठवली जेणेकरून माझं ज्ञान वाढेल. तो म्हणाला की हा तुझा हक्क आहे. तू शिकलेले आहेस. तुला या गोष्टीपासून दूर ठेवणार नाही. मी फक्त तुझी सुरक्षाच करणार नाही तर तुझ्या प्रगतीसाठी अडथळा देखील ठरणार नाही. आता तो माझा मालक किंवा निरीक्षक राहिला नव्हता. त्याचा शांतपणे काळजी घेणारा स्वभाव माझ्या मनात एक अत्यंत पवित्र आणि हळूहळू जागृत होणारा भाव निर्माण करू लागला. मी अशा माणसाला यापूर्वी कधी पाहिले नव्हतं. विक्रांतमध्ये एक कोमलता होती, एक संस्कार होता जो त्याच्या भावनापासून पूर्णपणे वेगळा होता. मला जाणवू लागलं की आता आमची नशिबे फक्त न्यायाच्या लढाईमुळेच नव्हे तर मनाच्या नव्या नात्यामुळे सुद्धा एकमेकांशी जोडली जाऊ लागली आहे. विजयसिंग राणाविरुद्ध कारवाईची वेळ जवळ आली होती पण या धोक्याबरोबर माझ्या आयुष्यात प्रेमाची एक नवीन वाट देखील उघडत होती. आजची शांतता जवळकीने आता एक मजबूत भावनिक नातं बनवलं होतं जे येणाऱ्या मोठ्या वादळात आम्हाला एकत्र उभं राहण्याची ताकद देणार होतं. मी आणि विक्रांत प्रताप यांच्यात एक खोलपणे न बोललेलं समजणारं नातं तयार झालं होतं. त्याने मला सन्मान, सुरक्षा आणि विश्वास दिला होता आणि मी माझ्या शांततेने, सत्याने आणि मनाने त्याच्या एकटेपणाला समजून घेतलं होतं. पण आमच्या या स्वच्छ प्रेमावर आता धोक्याचं सावट येऊ लागलं होतं. विक्रांतने सांगितलं की तो विजयसिंग राणाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करणार आहे आणि या खटल्याचा विजयाचा सर्वात मोठा आधारस्तंभ माझी साक्ष आहे. जेव्हा विक्रांतने गावातील ज्येष्ठ आणि पंचांना आपल्या भावाविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवली तेव्हा विजयसिंगला शंका आली. त्याची सगळी सत्ता बेकायदा धंद्यावर उभी होती. त्याला माहीत होतं की मी साक्षी दिली तर त्याचा सगळा खेळ संपेल. एका रात्री मी पूजा करून खोलीत रामायण वाचत होते. अचानक बाहेर प्रचंड गोंगाट आणि गोळ्यांच्या आवाजाने वातावरण दणाणलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी समजले की ते आले आहेत. मी घाईने ओढणी नीट केली आणि एका कोपऱ्यात उभे राहिले.
दार जोरात तोडलं गेलं आणि विजयसिंग राणा आपल्या गुंडासह आत शिरला. त्याच्या डोळ्यात यावेळी फक्त राग नव्हता तर भीती आणि अस्वस्थता होती. तुम्हाला पकडून घेऊन विक्रांतवर दबाव टाकून खटला मागे घेणार होता. विक्रांत प्रताप कुठे आहे? विजयसिंग ओरडला. तुम्हाला फसवलेत, माझी मालमत्ता चोरलीस आणि आता माझ्या नाशाचे कारण बनतोस. जेव्हा विक्रांत बाहेर आला त्याच्याकडे कसलंही शस्त्र नव्हतं, फक्त धैर्य आणि विश्वास होता. आता तुझा खेळ संपणार आहे. लोकांवर केलेल्या अत्याचाराचा हिशोब तुला द्यावाच लागेल. बघू कोणाचा खेळ संपतो, आमचा की तुझ्या या साक्षीदाराचा. विजयसिंगने वेड्यासारखी बंदूक ताणली आणि भयंकर झुंज सुरू झाली. विक्रांत एकटा होता पण आपल्या बुद्धीने आणि ताकदीने एक एक गुंडाला खाली पाडत होता. पण विजयसिंग त्याला दाबण्याचा प्रयत्न करत होता. झुंजत विजयसिंगने संधी साधून विक्रांतला भिंतीला खेटून बंदूक ताणली. तू आमची दुनिया उधळलीस, आता तू जिवंत राहणार नाहीस. हे पाहून माझं मन तुटलं. त्याने मला वाचवलं, सन्मान दिला, आशा दिली. आज त्याचा जीव धोक्यात होता. मी आणखी सहन करू शकले नाही. जीवाची पर्वा न करता मी लपण्याच्या जागेतून बाहेर पडले आणि विक्रांत व विजयसिंग यांच्यामध्ये उभे राहिले. थांब, बंदूक खाली कर विजयसिंग. माझ्या आवाजात भीती नव्हती, फक्त खात्री आणि धैर्य होतं. आता कोणावरही अत्याचार होणार नाही, कोणाच्या आयुष्याची खेळणार नाहीस तू. माझं ध्येय पाहून विजयसिंग थबकला. त्याला विश्वासच बसला नाही की मी त्याच्यासमोर उभी आहे. माझ्या अचानक आलेल्या हिमतीने विक्रांतला आश्चर्य वाटलं. विजयसिंगची एकाग्रता ढिली पडताच विक्रांतने जोरदार वार केला आणि बंदूक हिसकावून घेतली. पळा आणि हिला पकडा, विजयसिंग ओरडला. पण आता खूप उशीर झाला होता. बाहेर पोलिसांच्या सायरनच्या आवाजाने सगळं गाजलं. ही विक्रांतची योजना होती. त्याला आधीपासून हल्ल्याची शंका होती. पोलीस आत धडकले आणि विजयसिंग राणाला अटक केली. अत्याचाराची ती रात्र तिथेच संपली. पुढचे काही आठवडे न्यायालय, साक्षी आणि खटले यात गेले. मी पूर्ण आत्मविश्वासाने आणि संरक्षणात प्रत्येक प्रश्नाचं खरं खरं उत्तर दिलं. लिलावाची रात्र, विजयसिंगच्या धमक्या आणि आरवला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची सगळी सत्यता मी न्यायालयासमोर मांडली. माझ्या साक्षीमुळे आरव निर्दोष सुटला. तुरुंगातून सुटल्यानंतर तो सर्वप्रथम माझ्याकडे आला आणि विक्रांतला धन्यवाद दिले की त्याने त्याच्या बहिणीची रक्षा केली. दुसरीकडे विजयसिंग राणा त्याच्या गुन्ह्याची कठोर शिक्षा झाली आणि त्याचा दबदबा कायमचा संपला गेला. जेव्हा मी न्यायालयाबाहेर पडले तेव्हा आरव आणि बाबा माझी वाट पाहत होते. थोड्या अंतरावर विक्रांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान होता. सगळे निघून गेल्यावर तो माझ्याजवळ आला. सानवे, आज आपण वाईटाला हरवलं. तुम्हाला शिकवलेस की सत्य आणि प्रामाणिकपणा कोणत्याही ताकदीपेक्षा मोठा असतो. मी तुला 2 कोटींना विकत घेतलं होतं, पण आज मी मान्य करतो की तुझी किंमत या जगाच्या सगळ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. त्याच्या डोळ्यात खरी सत्यता होती, कसलाही दिखावा नव्हता. मी तुला कोणाची मालमत्ता बनवायला विकत घेतलं नव्हतं. आता जेव्हा तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस, तुझ्या आयुष्यात मला जागा देणार का? मी तुला पत्नीचा सन्मान आणि खऱ्या साथीदाराचा दर्जा देऊ इच्छितो. मी इतकंच हलकंच मान डोलवली. विक्रांत, मी तुमच्या खऱ्या हेतूंना स्वीकारते. आमचा विवाह अतिशय साधा पण सन्मानाने भरलेला झाला. बाबाने आनंदाने माझी विदाई केली आणि आरवने भावाचं कर्तव्य पार पाडलं. आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात मालक गुलामासारखी नव्हती, तर 2 समान आणि खऱ्या साथीसारखं झाली. देवाच्या कृपेने आमचं नवीन आयुष्य सुरू झालं. वाईटाची रात्र संपली होती आणि न्यायाचा पूर्ण सूर्य उजळला होता. पुढचे काही महिने नव्या आयुष्याची पायाभरणी करत गेले. विक्रांतने सांगितले की विजयसिंग तुरुंगात गेल्यावर त्याच्या पूर्वजांची हवेली आणि संपत्ती पूर्णपणे त्याच्या देखरेखीत आली आहे. आता त्याचा सर्वात मोठा उद्देश होता की आपल्या भावाने तयार केलेली अत्याचारी व्यवस्था पूर्ण संपवणे. त्याने बेकायदा धंद्यातून कमवलेली सगळी संपत्ती गावाच्या विकासात आणि गरिबांच्या मदतीस लावली. हवेलीचा एक भाग त्याने मुलींसाठी शाळेत बदलला. गावातील समस्यासाठी कायदेशीर मदत केंद्र उघडलं. विजयसिंगने बळकावलेले शेत परत मूळ मालकांना दिले. मी या पवित्र लढाईची सर्वात जवळची सल्लागार होते. तो प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयात माझं मत घ्यायचा. माझा मर्यादित स्वभाव आणि धार्मिक ज्ञान त्याला जमिनीशी जोडून ठेवायचा. एक संध्याकाळी आम्ही जुन्या उसरीत बसलो होतो. तिथून हवेलीचा मोठा भाग दिसायचा. सानवी, तो प्रेमाने म्हणाला, तू माझ्या घराला आणि मनाला दोन्ही स्वच्छ करून टाकलंस. जिथे आधी अंधार आणि पाप होतं तिथे आज न्याय आणि शांतता आहे. तू फक्त माझी पत्नी नाहीस, माझ्या धर्माचा प्रकाश आहे. मी हलक्या स्मित हास्याने म्हणाले की विक्रांत, तुम्ही माझ्यासाठी देवाने पाठवलेला मार्ग आहात. तुम्ही माझा सन्मान आणि स्वातंत्र्य परत दिलं. मी फक्त एवढेच इच्छिते की तुमच्या या पवित्र कामात कधीही अडथळा येऊ नये. जरी विजयसिंग तुरुंगात असला तरी त्याचे जुने साथीदार आणि गुंड अजून गावात होते. ते आमच्या विरुद्ध अफवा पसरू लागले होते, जेणेकरून विक्रांतच्या चांगल्या कामांना अडथळा यावा. त्यांना त्यांच्या न्यायाचा परिणाम आपल्या बेकायदे धंद्यावर होताना दिसत होता.
एक दिवस मी शाळेत मुलींना शिकवत होते तेव्हा काही गुंडांनी बाहेर गोंधळ घालायला सुरुवात केली. ते मला टोमणे मारत होते की मी भारताची संस्कृती बिघडवत आहे. माझे ध्येय कमजोर पडले नव्हतं. मी दरवाजा उघडला आणि पूर्ण मर्यादेने आणि ठाम आवाजात म्हणाले की ही हवेली आता अत्याचाराची जागा नाही, ज्ञानाचं मंदिर आहे. ज्यांना पुस्तकापासून भीती वाटते त्यांनी इथून निघून जावं. विक्रांतला हे कळाल्यावर तो माझ्या साहसाने खूप प्रभावित झाला. त्याने ताबडतोब पोलीस बोलावले आणि त्या उपद्रवींना कायद्याच्या कचऱ्यात आणलं. सानवी, तू माझी ढाल नाहीस, माझी तलवार आहेस, तो त्या दिवशी मला म्हणाला. आमचं नातं फक्त प्रेमाचं नव्हतं तर भागीदारीचं होतं. मी घरात रामचरितमानस वाचून त्याला आंतरिक शांतता द्यायची आणि तो बाहेरच्या जगात लढून आम्हाला सुरक्षितता द्यायचा. आम्ही ठरवले की आरवलाही आपल्या फाउंडेशनमध्ये सामील करू, जेणेकरून तो भावाचं कर्तव्य पार पडेल आणि सत्याच्या लढाईत भागीदार बनेल. वर्षे गेली. विक्रांतच्या खऱ्या उद्देशाने आणि माझ्या ध्येयाने मिळून या संपूर्ण भागाची सामाजिक विचारसरणी बदलायला सुरुवात झाली. जे लोक आधी पैसा आणि सत्याच्या भीतीने गप्प होते ते आता न्यायासाठी आवाज उठू लागले होते. एक दिवस गावातील सगळे ज्येष्ठ आणि पंच आमच्याकडे आले. त्यांनी विक्रांतसमोर हात जोडले आणि म्हणाले की विक्रांत प्रताप, तुम्ही केवळ आपल्या भावाला सुधारलं नाही तर आमच्या संपूर्ण भागाला नवजीवन दिलं. तुम्ही शिकवलत की सन्मान पैशाने नव्हे, प्रामाणिकपणाने मिळतो. विक्रांतने हा मान पूर्ण नम्रतेने स्वीकारला, पण माझ्याकडे पाहिलं. सगळ्यासमोर तो म्हणाला की या विजयाचं सगळं ध्येय माझी पत्नी सानवीला जातं. मी फक्त न्यायाचा विचार केला होता, पण हिने त्या विचाराला ध्येय आणि पवित्रतेची पायाभरणी दिली. हिने मला शिकवलं की अपमानाचा उपयोग फक्त विनाशासाठी नव्हे तर नव्या आणि खऱ्या जगाच्या निर्मितीसाठी देखील होऊ शकतो. आरव आता फाउंडेशनचं काम पाहायचा आणि कायदेशीर जागरूकता पसरवायचा. बाबा आमच्यासोबत राहायचे आणि आता त्यांना सन्मानाचं जीवन मिळालं होतं. आमचं घर आता फक्त राजवाडा नव्हता तर न्याय आणि शांततेचं केंद्र बनलं होतं. न्यायाचा सूर्य नेहमी वाईटाच्या रात्रीला संपवतोच. सगळं चांगलं चाललं होतं, पण वाईट कधीच पूर्ण संपत नाही. जेलमध्ये असलेला विजयसिंग राणा आतून आमच्याविरुद्ध सतत कारस्थान करत होता. त्याला वाटत होतं की न्यायाने तो हरला, पण अजूनही तो बदला घेऊ शकतो. एका संध्याकाळी विक्रांत कोर्टातून महत्त्वाचे कागद घेऊन परत होता. मी खोलीत पूजा करत होते तेव्हा दारावर जोरदार थाप पडली. बाहेर गोळ्यांचा आवाज आणि घबराट होती. मी ओढणी घट्ट बांधली आणि ध्येयाने दरवाजा उघडला. समोर आमचा जुना नौकर उभा होता, डोळ्यात भीती. बायजाबाई, मालकांना रस्त्यात गोळी लागली, त्यांना रुग्णालयात नेलं. कदाचित विजयसिंगचे गुंड असतील. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं शांत आणि विश्वासपूर्ण आयुष्य एका क्षणात धोक्यात आलं. पण माझ्या मनात सर्वप्रथम भीती नव्हे तर ठामपणा आला. मी ताबडतोब ध्येय गोळा करून रुग्णालयाकडे धावले. रुग्णालयात विक्रांत रक्तबंबाळ अवस्थेत होता. डॉक्टरने सांगितलं की अवस्था गंभीर आहे. मी सगळी भीती मागे सारले आणि डॉक्टरांसमोर ठाम उभे राहिले. डॉक्टर माझ्या साक्षीमुळे आज ते या अवस्थेत आहेत. माझं आयुष्य आता त्यांच्या आयुष्याशी जोडलं गेलं. मी इच्छिते की तुम्ही त्यांना सर्वोत्तम उपचार द्या. मी कुठल्याही किमतीला तयार आहे. पुढचे काही दिवस माझ्यासाठी अग्निपरीक्षाच होते. मी पोलिसांना साक्षी दिली, फाउंडेशनचं काम आरवसोबत सांभाळले आणि प्रत्येक वेळी विक्रांतच्या खोलीबाहेर बसून राहिले. रात्रंदिवस रामचरितमानसच्या चौपाया म्हणत होते. त्याच्या जीवासाठी देवाकडे प्रार्थना करत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात अतूट विश्वास होता. साधारण 2 आठवड्यांनी विक्रांत धोक्याबाहेर आला. ज्या दिवशी तो शुद्धीत येऊन पहिल्यांदा डोळे उघडले, मी स्वतःला सावरून दूर उभे राहिले. त्याने माझ्या ओढणीच्या दिशेने पाहिलं आणि कमजोर आवाजात म्हणाले की सानवी, तू घाबरली नाहीस ना? मी भाऊक झाले, पण ठाम आवाजात म्हणाले की घाबरतात ते ज्यांची पायाभरणी खोट्यावर असते. माझी पायाभरणी सत्यावर आहे. विक्रांत, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी प्रत्येक धोका पत्करेन. आपला उद्देश अजून संपलेला नाही. विक्रांतने हसण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होतं की तुझा विश्वास मला परत आणेल. पोलिसांनी विजयसिंग विरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा नवीन गुन्हा दाखल केला आणि त्याला कठोर सुरक्षेच्या जेलमध्ये हलवलं. विक्रम बरा झाल्यावर आम्ही घरी परतलो. तो आता यापूर्वी दिवशीपेक्षा आणखी मजबूत आणि प्रामाणिक झाला होता. त्या हल्ल्याने आमच्या पवित्र नात्याला आणखी अतूट बनवलं होतं. एका संध्याकाळी त्याने मला पुन्हा जवळ बनवलं. आणि मला वाटत होतं की 2 कोटी ही माझ्या विजयाची सुरुवात आहे, पण तो तर फक्त एक दरवाजा होता. माझी खरी संपत्ती आणि आयुष्य तू मला दिलंस. तू माझ्या अपमानाच्या जगाला न्यायाच्या स्वर्गात बदललंस. मी नम्रतेने मान खाली घेतली. माझी ओढणी आणि मर्यादा कायम होती, पण आता माझ्या मनात कसलीही भीती नव्हती. तर मित्रांनो, ही कहाणी शिकवते की खरं नातं जे नसतं ते शारीरिक संपत्ती किंवा वासनेवर उभं असतं. खरं तर ते असतं जे समान, आदर्श, सन्मान आणि संघर्षात एकमेकांसोबत उभं असतं. चरित्राची ताकद नेहमी बंदुकीपेक्षा आणि पैशापेक्षा मोठी असते. आणि हो, सर्वात मोठं प्रेम ते असतं जे तुमच्या स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाची रक्षा करतं, ना की ते जे हिसकावून घेतं. खरी मर्यादा शरीराच्या पडद्यात नव्हे तर मनाच्या नियतीत असते. ही कहाणी पूर्णतः काल्पनिक आहे. यातून कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा समाजाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही. ही कहाणी फक्त सामाजिक आणि भावनिक शिकवण देण्यासाठी सादर केली आहे.
आमचा उद्देश फक्त इतकाच की खोटे आरोप, गैरसमज आणि चुकीचे निर्णय कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. पण अन्यायाविरोधात लढायला शिकायला हवं. कृपया कथेला एक सामाजिक आणि भावनिक शिकवण म्हणून बघा. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.